कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हाय हाय काय झालंय? गर्दी का जमली इथे? बाजूला हटत पण नाहीयेत। नेत्रा, अशाने उशीर होईल आपल्याला। काय झालंय? काय झालं? ये गाडी उडून गेली या काकांना। कोण होतं? काही माहिती आहे का? नाही, काय कळणार आहे, पण एक बाई गाडी चालवत होती। विरूच्या कसणार विरूच्या आपल्या आधी मावशीला पोहोचेल। काय करायचं आपण? यांना सुद्धा असं नाही सोडू शकत। तुमची मदत करायला हवी। एक काम करता का, तुम्ही यांना हॉस्पिटलला घेऊन जा, मी पुढे होते मावशीला। बरं ठीक आहे। चल पटकन। तिसऱ्या आणि चौथ्या पेटीतलं पान, प्रोफेसर दिवाडकरांनी दिलेली ही सर्पलिपीची अंकलिपी आणि आम्ही श्लोकांचे लिहिलेले अर्थ। विरोचकानं हे युद्ध जिंकण्यासाठी काय काय नाही केलं। अस्तिकाचा वापर करून घेतला, अस्तिकाच नेत्रा आहे असं सांगून आपल्याला फसवलं, स्वतःच्या भावाला सुद्धा मारलं। विरोचकाकडे असलेली वशीकरणाची शक्ती खूप घातक होती, पण गदग्रहण सुटलं आणि ती शक्ती तिच्याकडून नाहीशी झाली। आता विरोचकाकडे फक्त माझ्या आईची दिव्य शक्ती आहे आणि मला खात्री आहे ती शक्ती सुद्धा तिच्याकडून लवकरच जाईल। बरं, तो ग्रंथ तो रुपालीकडेच होता ना? तो ग्रंथ माझ्याकडे सुरक्षित ठिकाणी ठेवलाय। एका श्लोकात लिहिल्याप्रमाणे कार्य पूर्ण झाल्यावरच तो ग्रंथ देवळात ठेवायचा आहे। बरं, नेत्र आणि अद्वैतचा कोणाचा फोन आला होता? नाही, मला खात्री आहे हेवाना त्यांनी रुपालीला गाठलं असणार। सगळं काही देवी आईच्या इच्छेनुसारच होणार। जशी शिकार स्वतःहून जाळ्यात अडकते, तसाच विरोचकही अडकलाय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।